म्हणतात. आणि ज्ञानोबा 17व्या अध्यायामध्ये शेवटचा जो समारोप ज्या ठिकाणी सार दिलाय भगवंतात, ज्या ओळीमध्ये गुप्त भाव आहे, बोध म्हणतात त्याला आपल्या भाषेत. शब्दाच्या आत गुंफलाय तो गुप्त भाव, तो ब्रह्मभाव, नामात्मभाव. तो भाव देवभावाला भस्म करतो. म्हणून चिंतन करायचं माऊलीच, संग करायचा संताचा, आणि स्पर्श भोगायचा भगवंताचा, न की देहाचा. या संबंधात दुःख आहे जडाच्या, आणि भगवंताच्या संबंधात सुख आहे. हे जेव्हा अंतःकरणाला कळतं तेव्हा ते ज्ञानाकडं मन धावतं आणि सतत अध्ययन घडतं. महात्म्याचं वचन हृदयात येऊन थांबतं. ओवीच्या द्वारे जे अंतःकरणाच्या आत ज्या बोधाच्या लहरी वेदाच्या श्रवणाच्या माध्यमातून आत जातात, हृदयाच्या आत जवळ जात, तेव्हा तिथं सन्निधी परमात्मा असतो जवळ. तो बोधानं आवरणाच्या खालून बाहेर येतो. आवरण नष्ट होतं वेदाच्या बोधानं, परमात्मा स्पष्ट होतं महावाक्यानं, आणि त्याचं ऐक्य होतं गुरुच्या कृपेनं. तो काल असतो श्रवणाच्या माध्यमानं, तो भोग होतो अंतरंगाचा आत बुद्धीनं, आणि तो भोग आत्मभोग आहे. तो मंगलकारक आहे, तो सुखकारक आहे, तो अभेदकारक आहे, तो जीवाला तारक आहे, तो महामंत्र आहे, ते महावाक्य आहे. त्याच्यातून संतप्त मन होतं आणि संतप्त भाव जीवाचा जातो. ज्यांना फक्त तापायचं माहिती, कडकड पडायचं माहिती, त्यांना अध्ययनाचं फल आणि अध्ययन घडत नाही. कारण तिथं मगुणाच्या उपाधीमध्ये बांधलेले असतात, देहाच्या संबंधाने नाचलेले असतात, आणि जगत भावाने व्यवहार करतात. त्यांना भगवंताचा स्पर्श अनुभवता येत नाही, कारण तिथे अधिकाराची त्रुटी असते. तो कसा अधिकार वगैरे आपण रोज ऐकतो, पण एवढंच सांगायचं की जर गुणाला टाकता येत नाही तर भगवंत बनता येत नाही. जेव्हा अधिकार वाढत नाही तेव्हा देहभाव सरकत नाही. जोपर्यंत चिंतन मनामध्ये रंगत नाही तोपर्यंत अनुभव भोगता येत नाही. जोपर्यंत जगत भाव संपत नाही तोपर्यंत विद्या मरत नाही. आणि ब्रह्मज्ञानाला अविद्या मिळली नाही तर तुमच्या जीवनाला सार्थकता येत नाही. तुमचं आयुष्य व्यर्थ जातं. पण ज्यांना सत्संगामध्ये आपलं नातं तयार केलं आणि साधूला प्रेम दिलं, ग्रंथावर मन आलं, त्याचं भाग्य उदयाला येऊन त्याला ब्रह्मदर्शन झालं, की आमच्या श्रवणाचं फळ थोडक्यात तुमच्या पुढे मांडलं. कारण श्रवण काय करता हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. माऊली कुणाला मिळतं आणि कुणाला कळतं, विचार बोलते आणि पुढे जाते. आणि एक तुम्हाला आविष्कार झाल्यानंतर आणि अविद्येचा नाश तुम्ही केल्यानंतर काय स्थिती उत्पन्न होती ते पण आपण ऐकू. कारण केवळ शब्द उच्चारण, शब्दपाठ करणं आणि शब्दाच्या गाभाऱ्यात न जाणं हे जीवन मुक्त होत नाही, तितकंच खरे. पण शब्दाचा जो भाव आहे, शब्दाचा जो सार आहे, तिथं मन थांबतं श्रवणात जा श्रवण केलं. ज्यांचं मन देहापाशी थांबलंय त्यांना अविद्येनं धरलंय, मनाला अर्थ नाही. त्यांच्या बुद्धीत अविद्येचं स्थान आहे.
म्हणून ते ह्यांचा देहाचं भान आहे. ज्यांना तळमळ नाही परमार्थाची. मला काल अर्चना बोलले पारस्वार न्यूनता असते. हा, जेव्हा भेटलं, जेव्हा ऐका वाटलं तेव्हा ऐकायचं. म्हणजे त्यांच्या मनावर असतं नाचायचं. आमच्या मनावर आम्ही जेव्हा ऐकच तेव्हा ऐकू. बरं, जसं श्वास बंद करता येत नाही तसं आम्ही अध्ययन बंद करणार नाही. असा अट्टा ज्यांचा असतो तेच अधिकारी असतात. बाकी सगळं दिखाऊ असतं, टिकाऊ नाही. हो मागले काल परमार्थात घात. हे जर कळत नसेल तर आम्ही काय करू शकत नाही. तुमच्यात बदल होत नाही त्याला आम्ही काय करू शकत नाही. पण एक सांगते आवर्जून की जसा आंबा मासाला लावला तो पिवळा बनतो आणि फ्रीज मध्ये ठेवला तर कच्चाच राहतो. तसं बुद्धी संसारात राहिली तर कच्चीच आहे आणि श्रवणाच्या फ्रीज मध्ये आली तर पिवळीच आहे. चातच टिकतो. तसं बुद्धी श्रवणातच मुक्त होती, संसारात नाही. संसारामध्ये बेधुंद पागल होती आणि श्रवणामध्ये आपल्या प्रभूकडे जाते. तिला रामाची ओळख होती आणि शेवटी रामरूप होती. ही श्रवणाची खरी भक्ती. खरा अनुभव आहे. काय सांगितलं आणि त्या अंतःकरणामध्ये काय साचलं. आणि बुद्धीना काय मिळालं. जसं तुम्हाला एक सांगू का त्यांच्या हक्काने बोलते. जसं आईच्या शक्तीनं कृपेनं होतो. सत्संगामध्ये हा देहाचा संबंध जातो. त्याचा नाव सत्संग. ज्या बुद्धीला त्या भगवंताची ओळख नाही आणि जगताची ओळख आहे, जगताला सत्ता दिली भगवंताला नाही, वगैरे सत्संगातून आपण जागे होतो. तो भाग वेगळा. पण ज्या संतांच्या संगतीमध्ये ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, गुरुजी, आमचे महात्मे महाराज वगैरे महान लोक होऊन गेले. गेले ना आहेत, गेले म्हणता येत नाही, चुकीचे शब्द आहे. महान संतांच्या महान शब्दातून, वाक्यातून, बोधातून आपण पण महान होतो, म्हणजे व्यापक होतो. हे कसं होतं वगैरे आपण रोज बघतो आणि आनंदीला पण पाहू. दुसरा विषय 17 अध्यायामध्ये भगवंतानं काय सांगितलं. भगवंताचा बोध बुद्धीनं कसा ग्रहण केला, तो जीवात्माचा उद्धार कसा झाला, ती बुद्धी ब्रह्मरसामध्ये कशी आली आणि ती स्वतःचं स्थान तिनं कसं प्राप्त केलं. स्वतःचं स्थान म्हणजे जीवनमुक्ती, देहाचं भान म्हणजे अज्ञानाची स्थिती, विकाराची घाण म्हणजे वृत्तीची उत्पत्ती आणि जगताचं स्थान म्हणजे भ्रांती. ह्या नाना शक्तीनं आपण श्रवण रोज ऐकतो. समर्थ प्रेरणा देहभ्रांतीच आहे. त्याला स्वीकारला देहाला, त्याला संबंध केला, त्याला प्रेम दिलं आणि त्याला माझं म्हणलं. त्याच्या संबंधित देहाधिकाला पण स्वीकारलं. त्याच्या संबंधातून जे भेटतं, जे नाते वगैरे ह्या संबंधातून तयार होतात, हे जर तुझा नाही तर नाते काय तुझे. हे जर खरा नाही तर व्यवहार काय खरा. गीतेतून शिकायला मिळतं. हा संबंध मायेमुळे देहाचा, जगताचा, विषयाचा, नाना प्रकारच्या दिसणाऱ्या दृश्याचा संबंध का होतो आणि भगवंताचा संबंध का होत नाही, हा महान प्रश्न आहे आपल्या पुढं. संविधान पूर्ण केला, गीतेनं हा रस हातात दिला आणि जीवात्मा परमात्मा झाला. अध्ययन म्हणते त्याला.
गीता म्हणजे काय? वाचनाने पाठ करणं हे LKG आहे, UKG LKG, MD नाही. हो मग MD खूप पुढे. इथे सुरुवात आहे, फक्त अक्षर ओळख आहे ही. बस, इट इज करेक्ट. पण LKGतच राहतात शेवटपर्यंत हे लोक. हो माऊली, पुढे जातच नाही, तिथंच. सोपं वाटते ना मग, एवढं केलं बस. आणि ओवीचा सार एकत्र येतो. कसं काय आलं तू? लिक्विड घ्या. आणि वेदांत जीवाला आधार. दोन गोष्टी लक्षात ठेव. गीतेचा सार आणि वेदांताचा जीवाला आधार. बाकी कोणता आधार नसतो आणि घेत पण जाऊ नका. हो मग अगदी. त्यानुसार संतती मिळते 100% खरंय. त्यानुसार संपत्ती पण मिळते 100% खरंय. पण बुद्धीच्या उन्नतीसाठी हे वाक्य येतात. ते काय येतात माहित नाही. इथं प्रारब्ध नसतं. याचं उत्तर मला माहित नाही. ही दोन गोष्टी आज तुम्हाला दिल्या भगवंतानं, कृष्ण परमात्म्यानं, श्रीराम प्रभूनं विठ्ठलाच्या दर्शनानं काय दिलं? गीतेचा सार आणि अध्यात्माचा जीवाला आधार हे पाहिजे. न नात्याचा आधार, न पैशाचा आधार, न संततीचा आधार, न कुठलाच आधार नकोय. आता एक आधार, तो परमात्म्याचा, कृष्ण परमात्म्याचा. आणि ज्ञानेश्वरीच्या ओवीचा आणि शेवटी माझ्या साधकाचा. संपला. अरे मग आधार पाहिजेत ना. श्रवण, संत, साधक आणि ग्रंथ. जसं मांडवाला 4 खांब आहेत, तसं आम्हाला 4 खांब आहेत. संत, ग्रंथ, वेदांत आणि साधक. आमच्या जीवन जगण्याचा आधार, कल्याणाचा आधार, मुक्तीचं हे द्वार. हे मुक्तीचं द्वार आहे. तिथून बुद्धीला प्रवेश करता येतो आत भगवंताकडे, परमात्म्याकडे जाते बुद्धी. स्वर्गा नरकाकडे नाही. अध्ययन काय करतो तर बुद्धीला भगवंताकडे नेतो. हे साधं उत्तर तुम्हाला कळत नाही. हे काय करतो? श्रवण काय करतो? महावाक्य काय करतो? ओवी काय करती? गीता काय करती? गाथा काय करतो? वेद काय करतो? साधू काय करतात? जीवाला सुखमय करतात, अंतःकरणाला तृप्त करतात, देहाला बाधित करतात, श्रवणाला हृदयात भरतात आणि जीवाला राम करतात. साधू संसारी नाही, नाते तर नाहीच नाही, कदापि नाही. एक छान आहे आपल्या जीवनात की आपण माऊली पशी, माऊली आपल्या पशी. एक लक्षात ठेवा, आपण कुणापाशी येऊन थांबलो? माऊली पशी. आणि माऊली आपल्या पशी. महान आई भेटली. हो माऊली. जन्माला येतो तर आधार बाकीचा घेतो, ते आधार नसतो. कळाला? आधार ओवीचा, आधार संताचा, आधार श्रवणाचा आणि आधार साधूचा, आधार महावाक्याचा, आधार भगवंत नामाचा आणि आधार
त्या ऐक्याचा, आत्मऐक्याचा मी सांगते, प्रयत्न करते, ते नंतर रिपीट करतो, कारण साधकाच्या बुद्धीच्या बाहेरचा भाग आहे. कळालं का? तिथं गुप्त रूपानं प्रगट केला आणि तो आपल्याला त्या ओवीतून बाहेर काढायचा आणि आत धाडायचा, अंतरंगात, अंतःकरणाच्या आत त्या बोधाला साठवायचं आणि मनाला अविद्येतून बाहेर घ्यायचं, अंधाराला अविद्येच्या पुसायचं आणि ईश्वराच्या लख प्रकाशात यायचं, सात्विक व्हायचं आणि शुद्ध बनून त्या स्थितीत जगायचं. त्याला आत्मस्थिती म्हणतात, ते स्थिती नाही. ह्याला सोडणं आणि तिथं राहणं हे वेदांताचं फल आहे. देहबुद्धीचा नाश, आत्मबुद्धीचा प्रकाश हे वेदांताचा रस आहे. मी कोण कळणं हा वेदाचा अभ्यास आहे. हृदयाचं औदार्य वाढणं, बुद्धीची प्रगती होणं आणि बुद्धिमती वेदांत येणं आणि अविद्येचा नाश करणं आणि ती बुद्धीला शुद्ध होणं आणि तिला परमात्म्याकडे नेणं आणि त्याच्या दोघांचा संगम होणं हे अध्यात्मशास्त्राचं फल आहे. कळालं? नाही ना, बाकीकडे कसं ते ओव्या पाठ करायच्या, प्रक्रिया सांगायच्या, त्याच्यात हा हा पाठ केली की हा काय, हा अनुभव काय, अंतरंग काय, दिशा बदलणं काय, वृत्तीची अवस्था भोगणं काय, अंतःकरणाची, नाही बोलत हे शब्द काहीच. हा प्रक्रिया, हा तुला म्हणता आलं काय शब्दात ना, तो भगवंतात कुठे आहे? पूर्ण नसतच तिथं. सांगा असतं का शब्दाच्या प्रक्रिया? खूप काही सांगायचं होतं, आता टाइम नाही. भरपूर बोलले नाही असं नाही, पण सदित्येत प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा शब्द पार्थ युज्यते. पार्थ काय सुंदर आहे. सद्भावे साधभावे, खूप सुंदर आहे. सत शब्द साधू लावतात कर्माच्या अगोदर, व्यवहाराच्या अगोदर, आणि त्या व्यवहाराला, त्या कर्माला बदलून टाकते ते सत शब्द. सत्तात सत, आणि त्याचा काय परिणाम होतो? प्रत्येक कर्म प्रशस्त कर्म होत. तत्शब्द पार्थ इज्जते, त्याचा विनियोग करतात. मंगल कार्य असताना, कोणता यज्ञ करताना, ओम तत्सत, हरि ओम तत्सत, आणि तेव्हा ते कार्य सफल होतं, त्याचं पुण्य आघात होतं, पाप भस्म होतं, अविद्या बाजूला सरकती, मन शांत होतं, अविद्येचा अंत होतो, कार्य मंगल होतं आणि त्या कार्याला एक फल येतं. ते फल म्हणजे सुख. आपलं रूप कसं आहे वगैरे पुढचं बघू आता. चला आता 380 ओवी. तरी सत्शब्द येणे आठवणी असता शेणाणे, दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. ज्ञानोबराय म्हणतात, जे माझ्या जगतात सत्ता आहे, जे मी व्यापक आहे, मी अखंड एक आहे, ते रूप तुला बुद्धीला पाहता येतं, जेव्हा त्या व्यवहाराला सत शब्दाचा संबंध तुला लावता येतो. तरी सत्शब्द येणे आठवणी असताचे नाणे, म्हणजे असताचे नाणे. हो, असत आणि सत या शब्दाचा ओहापोह करताना वेदांत शास्त्राचा अधिकार प्रगल्भ पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे आणि मन शुद्ध पाहिजे. आणि त्यावेळेस असत आणि सत ही बुद्धीला जाणल्या जात. असत म्हणजे दृश्य खोटा, जे नाही, सत्ताही नाही, जड आहे. जे आहे ते सत आहे, स्वरूप आहे, संबंध त्याचा सुखरूप आहे, ते त्याचा रूप आनंद आहे. आणि देह हा दुःख रूप आहे, जड आहे, त्याच्यावर भिन्न आहे. तिथं बुद्धीचा संगम आहे, तिथं मनाचा संबंध आहे. तर देहाचा त्या ठिकाणी त्या मनाला फार वेड आहे, जडाचं वेड आहे. कारण जडाचंच प्रेम आहे ना बुद्धीला. नातं पण जडाचं आहे मनाला.
संबंध पण त्या जडाचाच केला तिनं, पण अनुभव दुःखाचा भोगला. प्रत्यय जगताचा आला, संभ्रम मनात गेला, भेद कायम झाला, अभेद बाजूला गेला, आयुष्याचा सार संपला, आसार देह बुद्धीत प्रगटला. तेव्हा परमात्म्याचा संबंध आटला, तिथं द्वैत थांबलं, मन रामापासून आचावलं, हे जडामध्ये भांबावलं. त्या लिंग देहाला कायम आम्ही ठेवलं आणि देह हा पडला, तो लिंग देह जगतात उरला आणि त्याचा अविद्या, त्याची भ्रम, त्या बुद्धीचा भ्रम, त्या बुद्धीतले अविद्या, त्या बुद्धीतला दोष, त्या बुद्धीतले कर्म, त्या बुद्धीतलं पाप, त्या बुद्धीतला मोह, त्या बुद्धीतला भेद तसाच कायम राहिला. कारण असताचा संबंध मनानं भोगला, तयार ठेवला, म्हणून त्याला असताचं नाणं आठवता आलं नाही आणि सत्स्वरूप कळालं नाही, वेदांत त्याला मिळाला नाही, बुद्धीची उणीव झाली आणि आयुष्य संपलं. हातात काय आलं? केवळ दुःख, केवळ दुःख. तुम्ही असताचे नाणे विचार आपल्याला बोलायचे. स्वतःचे नाणे, हो, असत म्हणजे काय? नसतं पण भासतं, नसतं पण दिसतं, नसतं पण त्याला प्रेम असतं, ज्याच्यावर प्रेम करायचं राहून जातं, जे नसून ते माझं वाटतं त्याला म्हणायचं असत. जे असून दाखल्या जातं आणि जे नसून दृश्य रूपाने येतं आणि दृश्याला आधार त्या सताचा असतो, त्या सतावर आधारित असत असतं आणि असताची व्यवहार झाल्यावर सत प्रगट होत असतं. ते हृदय साधूच असतं, ते जीवाशिवाचा अभेद असतो आणि भेदाचा नाश असतो, सताचा आविष्कार असतो. वेदांत तिथं सतत असतो आणि त्या ठिकाणी बुद्धी साक्षात्कारात असती, ती देहात नसती. साक्षात्कारात्म साक्षात्कार आणि तिथं अभेद असतो, तिथं भेद नसतो. अभेदामुळं सतरूपताची प्रतीती आहे आणि भेदामुळं असताची भ्रांती आहे आणि त्याची प्रतीती आहे आणि त्याचीच प्रीती आहे. असताची प्रतीती भेदामुळं, विद्येमुळं आणि असताची प्रीती तुमच्या पापामुळं, असताचा वाच तुमच्या श्रवणामुळं आणि असताचा जेव्हा संबंध संपतो तो गुरुच्या बोधामुळं, सतरूप प्रगट वेदाच्या ज्ञानामुळं आणि सतरूपता प्रगट होती आणि अविद्या मरून जाती. तेव्हा सत्संगती फलाला येते, ती गुरुची प्रीती, गुरुचं नातं श्रेष्ठ आहे. त्या गुरुच्या नात्यामुळं सतृप्ता प्राप्त होती, असताचं नाणं आटल्या जातं, भ्रांती पुसल्या जाती आणि विषय दूर जातात आणि ईश्वराचा स्पर्श भोगता येतो, आदर्श ज्ञानाचा तयार होतो, संताचा प्रसाद खाता येतो आणि मनाला मुक्तीच्या घरात राहता येतं. वेदांताचं ज्ञान हृदयात जातं, तेव्हा ते हृदय ब्रह्म होतं. त्याला म्हणायचं असताचं नाणं आटवलं, सताला प्रगट केलं, स्वरूपाला साक्षात्कार झाला, अविद्येचा नाश केला, परमात्मा प्रगट झाला, असताचं नाणं आटल्या गेला. सार्थक होण्यासाठी सगळ्या साधकाचं पुण्य येतं आणि मी तुम्हाला मागं म्हणलं होतं की प्रत्येक साधकाने एक एक साधक वाढवा. दक्षिणा द्या पण कोणीच वाढवलं नसताचे ज्ञानी, दहावीचे अव्यंगवाणी, सत्तेचे रूप, भरपूर काय राहिले. आता खूप काही बोलले पण अजून सांगायचं राहिले. मी कबूल करते, खोटं कबूल तुमच्याशी. आठवणी असताचे नाणे, दहावीचे अव्यंगवाणी, सत्तेचे रूप. अव्यंग म्हणजे नष्ट होत नाही, जे अविनाशी पद आहे, जे सतरूप आहे, ते जगतात आहे, ते स्पष्ट होतं. ते सत शब्द लावल्यानंतर, ओम सत्व मंत्र घेतल्यानंतर ते व्यवहार सत्व होतं, कार्य सात्विक होतं, त्याचं पुण्य छान छान होतं आणि मन त्या असत भगवंताकडे जातं आणि त्याला हे जे दिसणारी भ्रांती, संपत्ती आणि ज्या जगतामध्ये तो आहे सत्तेचे रूप, सत्ता म्हणजे त्याची जगतात आहे आणि दिसणं म्हणजे अविद्येची भ्रांती दाखवणे दिसणं. बघू आपण पुण्याला, चला पुढं, कारण ते थांबायला पुन्हा वेळ नाही, आता संपवायचे म्हणा. सतची काळ देशे कोणी नेणे चणारिसे, आपण पापनासे अखंडित,
आपणपा आपणासे अखंडित या शब्दाला फार महत्व आहे. जे सतची काळ उद्देशे होऊन येण्याची अनारिसे, जे सत हे परमात्मा कोणत्या काळात, कोणत्या अवस्थेत, कोणत्या देशात तो बदलत नाही, संपत नाही आणि जात नाही, त्याची वृत्ती होत नाही. ते सत आहे, तो परमात्मा आहे, तो अखंड आहे, तो एक आहे. त्याचं नाव राम आहे. बघा, ते कधी असत होत नाही, ती जात नाही, सरकत नाही, त्याला कोणी बदलू शकत नाही. पण तिथपर्यंत जाणारा सतरूप होतो, रामरूप होतो. आईले नाहीत का कवटेकर पंढरपूर रामानं तुम्हाला दिलं आणि त्या रामानं तुम्हाला जवळ केलं, त्याचं नाव ओवी. राम राम किती शब्द सांगा बरं. आणि ही चित्त ठेवायची आईल्या, काम करताना, संसारात राहताना एक ओवीला धरायचं आणि घरात काम करायचं. काही कोणी बाल बाकाव नाही होता. ते भ्रांती जग दृश्य देह आहे, हा व्यवहार आहे. मग त्याला आठवायचं, एकत्र करायचं, मन भगवंताकडे पाठवायचं. ह्याला आठवायचं, मनाला पाठवायचं, रामरूप व्हायचं, आनंदाशी मिलन करायचं, आनंदाचं सुख भोगायचं आणि दुःखाला संपवायचं. त्याला रामरूप म्हणायचं. आपण देवावर आहेत काय बघायचं, तपासायचं. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात आणि मग म्हणतात छान पदार आला, छान रस्सा झाला, मग तुम्ही आता सगळे लोक जेवतात, तृप्त होतात. मग आम्ही पण म्हणतो वेदांतानं बुद्धी जेवती, मन तृप्त होतं. आम्ही पण तुमच्या हृदयातला रस्ता बघतो करत असतो. तर तेव्हा जेव्हा चिंतन बुद्धीत असतं तर व्यवहार बाधित असतो. की तुम्हाला पुण्याला सांगाल बेटा, काळ देशे होऊन येणीच्या अनादिसे. कोणताही काळ जरी आला, कोणत्या देशात आपण गेलो, ते सत कधी तिथून जात नाही आणि कोणत्या काळाला त्याला बाहेर काढता येत नाही. आणि काळ बदलला तरी सत बदलत नाही. भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ. आताचा वर्तमान आहे, उद्या हा भविष्य होईल, मागचा भूत. तिन्ही काळ जरी बदलतात, एक येतो एक जातो, तसा परमात्मा येत आणि जात नाही. त्याला म्हणायचं सत. काळ उद्देशे कळालं? काळ उद्देशे होऊन येण्याचे अनादिसे. ते कधीही सत असत होत नाही, त्याचा नाश होत नाही, ते जगतातून जात नाही. जगत जाईल, देह जाईल, पण ते सत स्वरूप जाणार नाही आणि ते असत पण होणार नाही. असत म्हणजे दिसून नसणं खोटं आणि सत म्हणजे त्रिकालाबाधित खरं, त्याचा कधीही नाश नाही. ते कसं आहे, त्याचा विस्तार ते बघू आपण आनंदीला. असे अखंडित जे जगत हे विनाशी आहे, भावरूप आहे, अभाव रूप आहे, ज्याचा अभाव होतो ज्ञानानं. पण जगत रूपानं जो परमात्माच जगत रूपानं दृश्य रूपानं नटलाय आणि तोच त्याचं स्वरूप त्यानं प्रगट करून दाखवलंय. एकोहम बहुशाम तोच झालाय. पण दृश्य रूपानं जरी झाला, दृश्यामध्ये ज्याचं एक रूप आहे, दृश्य असत आहे आणि दृश्यात व्यापक सत आहे. त्या सतावरती आधारित आहे. आधार आणि अधिष्ठान ह्या दोन सत्ता आहेत. आधार जे असतं ते सत आहे आणि जे आधारित असतं ते असत आहे. त्याचा नाश पावतो तो देह दृश्य आहे आणि जे अविनाशी आहे ते सत आहे. ते आपणपे, आपणपा आपण असे अखंडित. आपणच सत आहे, माझंच ते रूप आहे. मी अखंड आहे, मी देहरूप नाही. हे जाणार आहे आणि ते राहणार आहे. हे विनाशी आहे, ते अविनाशी आहे. हे जेव्हा बुद्धीला कळतं, बुद्धी त्या परमात्म्याला मिळती, एकरूपता साधती आणि भेदरूप संपतो, तेव्हा परमात्म्याचा स्पर्श अनुभवाला येतो. आपणपे, आपणपा आपण असे, आपणपा आपण असे. मीच अविनाशी आहे, मी अखंड आहे, मी एक आहे, मी सद्रूप आहे, मी आनंद आहे, मी कधीही संपणार नाही. विषयाचा आनंद मला गरज नाही आणि वृत्तीवर मला यायचं नाही आणि देहासंबंध जास्त करायचा नाही आणि व्यवहार आत्म्याचा नाही. अव्यवहार स्थिती सोडायची नाही, विकारी पद घ्यायचं नाही, विकारात राहायचं नाही, निर्विकार झाल्याशिवाय थांबायचं नाही. आपणपा आपण असे
अखंडित अखंडित सतरूप आहे, ते माझं रूप आहे. त्या ओवीने हे आम्हाला सांगितलं. मग पूर्ण ज्ञान दिलं, मन भगवंत झालं, अध्यात्माचं फल भोगता आलं आणि प्रारब्ध तिथं संपवलं. त्याला म्हणत आपण आपण अखंडित असे. आणि संसारात अधोगती आहे बुद्धीची. खरं संसार करून बुद्धीचा भोगा होतो आणि परमार्थ करून बुद्धी ब्रह्म होती, आनंद रूप होती. हे दोन लक्षात ठेवा स्थिती मनाच्या. एक भगवंताकडे जाते आणि एक दुःख भोगते. आम्हाला दुःख नकोय, अध्ययन पाहिजे आणि अध्यात्म त्याची भेट पाहिजे आणि संसार सहज केला पाहिजे, तो बाजूला गेला पाहिजे, त्याचा स्पर्श राहिला नाही पाहिजे. त्या संसारामुळे सुख आणि दुःख दोन्ही थांबलं पाहिजे. आम्ही रामाकडे गेलो पाहिजेत, आम्ही रामाला भेटलो पाहिजेत, व्यवहारातून बाहेर आलो पाहिजेत आणि अविद्याला टाकलं पाहिजे. हे परमार्थाचं फल आहे आमच्या आदर्श. तिथे नाही संसाराचा स्पर्श, तो ज्ञानाचा आदर्श. समजलं? असे अखंडित हे शब्द मी आताच आलेले बोलले ना की बेटा हे तुम्ही शब्द एक रोज वाक्य घ्यायचा, 4 शब्द, आणि ते गुणगुणत काम करत जा. मग तुम्हाला तो संसार, तो व्यवहार किती छान सांगितलं. बाधा करणार नाही आणि तुम्ही व्यावृत्त होणार आणि तुम्ही रामाकडे जाणार आणि तुम्ही राम होणार त्या ओवीच्या शब्दानं. मग आपण बाकीचे व्यवहार डोक्यात घेतो आणि बाकीचे वाईट लोक आपल्याला घाण करतात. त्यांची घाण आपल्याकडे घ्यायची नाही, त्यांना आपल्याला म्हणायचं नाही, त्याचे शब्द चगळायचे नाही आणि त्याला वगळायचं. चगळायचं नाही, वगळायचं. कळलं प्रेरणा? हो. ज्ञानापुढे थांबायचं, संताला माझं म्हणायचं, ग्रंथाला प्रेम करायचं, ओवीला अंतःकरण द्यायचं आणि आपण अखंडित असे त्याला बघायचं. प्रत्येक वरचं तेच गेलं. वरचं किती सुंदर गेलं सांगा. खूप सुंदर गेलं वरचं पण. सत शब्द फार सुंदर गेला. सद्भावे सद्भावे साधू व्हावेच हा श्लोक आहे. असं त्याच्या वेळेला चुकून सदर पकडता येतं. खूप सुंदर आहे. काही ज्ञानेश्वरी एकदा ऐकून कळत असते का? नाही. इम्पॉसिबल आहे. नाही बेटा, सतत सतत श्रवण पाहिजे, सतत सत अहंकार संपला पाहिजे आणि सतत बुद्धीचा चमत्कार झाला पाहिजे. ओवीचा संबंध केला पाहिजे, देहाचा संबंध बुद्धीने टाकला पाहिजे, तेव्हा परमात्मा भेटतो. ही भक्ती शुद्ध आहे. ही भक्ती अगदी पवित्र आहे. हे ज्ञान अगदी सुंदर आहे. मन बंदर आहे. इथे उड्या मारत नाही, थांबत. मन ईश्वराला जाणत, मन ईश्वर बनत, मन वेदांताकडे जात, मन ते श्रवणातलं मन, संसारातलं मन नाही. वेधुंग मन येते. अवरात्र विषय सगळत, अवरात्र दुःख करत आणि लोकांना दुःखामध्ये घेत. ते संसारी न अधिकारी. बुद्धीला कवच जे निघतच नाही. श्रवण करण्याचं निघत नाही तर संसार कसं कधी निघाल? हो माऊली, खरंच. हो माऊली, इतकंच खरं आहे. ज्याला सत्संग नाही, ज्याला अध्ययन नाही, ज्याला गीत नाही, ज्याला गीता नाही, ज्याला साधुचरण नाही, ज्याला बोधाची शक्ती नाही, वेदाची युक्ती नाही, तिथं अज्ञानाची समाप्ती होत नाही. आणि त्या लोकांना अज्ञान हे माहितच नाही. त्यांची परिभाषा वेगळी असती. ते मानत नाही. त्यांच्या बुद्धीचा ह्या जन्मामध्ये हा होणारच नाही ना. एवढं पुण्यच नसतं, सद्भाग्य नसतं की ज्यासाठी आपण आलो जे करावं त्यांना माहित नसतं. अहोरात्र दुःखाला चगळायचं, दुःखाला वगळायचं, मिमी करायचं, अहंकारात उरायचं, व्यवहाराला धरायचं, जीवन जगायचं. ही त्याची परिचर्या जीवनाची. फक्त अहंकार असतो मनात. कारण ह्या जन्मात सार्थकता नसतेच. हा देह त्यांच्या परमार्थाच्या उन्नतीसाठी नसतच. कारण ज्ञानाकडे पाहून नसतो बुद्धीचा. कळालं? त्यानं बुद्धी त्याची, बुद्धी तो हे म्हणतो मी, चलू द्या धिंगाणा.
खरंच आहे माऊली, केवढा धिंगाणा आहे. खरंच आहे, केवढा धिंगाणा आहे. आधार तो. हो माऊली, त्याच्याशिवाय व्यवहार आहे का सांगा बरं. क्षणभर सुद्धा व्यवहार होऊ शकत नाही. तो आहे तर सगळं आहे, तो नसेल तर कणभरही काहीच नाही. आम्हाला माहितीये काय सांगितलं गीतेत. आत्माच सांगितलं की आम्हाला गीता कळली म्हणतात. काय ना कळालं यांना? काय कळालं? काय शब्द कळाला फक्त. शब्दाचं भावार्थाकडे गेले का ते? शब्दानं फल दिलं का? नाही. तुमच्या तिथे काय सांगितलं नाही. आम्हाला माहिती की. आणि एकच कळालं की. आणि खाली असतं की लिहिलेलं देवा नारायण घोडे खरंच आहे माऊली. ते आहे ते असतपणे जेनो हे देखता रूपी सोयेला भेदयाचे. जे दिसते जे तुले आहे, हे सगळं जगत दृश्य जेवढं दिसतं जे आहे पणानं, ते असतचपणे जेनो हे, ते तिला असत म्हणता येत नाही बरं दृश्याला. देखता रूपी सोये लाभे जयाचे. ते दिसतं का? कुणाचं रूप आहे? कोण दाखवतं? दिसणं काय? दिसण्यात अस्तित्व काय? हे जेव्हा विचार केला तर हे असत पण नाहीये, हे सतच आहे. हे लाभ करून घ्यायचा असेल तर दृश्याचा विचार करताना द्रष्टा कोण आहे, दृश्य काय आहे आणि अदृश्य काय आहे, त्याची संगती लावल्याशिवाय कळत नाही. हा द्रष्ट्याला दृश्य दिसतंय आणि द्रष्टा कोण आहे? तो परमात्मा द्रष्टा बनलाय. दृश्याची जाणीव करून देणं म्हणजे कळणं, आणि कळणं म्हणजे द्रष्टा, आणि कळणं हे स्वरूप आहे, ज्ञान आहे. ते कधी विकार पावत नाही. आणि द्रष्टावर जरी ज्ञान केला त्याच्यात विकार होत नाही. आणि द्रष्टाला तो जाणून देतो पण विकार रहित असतो. तो हृदयामध्ये कुठं रूपानं असतो, तो जीवात्मा आहे. अंतःकरण चैतन्य वगैरे बघूया. मला प्रश्न विचारा, ते लिहून ठेव ग. कुठं असतं मला प्रेरणा एक लिहून ठेव, ते तुम्हाला सांगेल. मी उभे जास्त घेणार नाही. मला सांगायचं जे कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखील जे करून सम ऐक्यबोधे. प्रत्येक साधकाने 17व्या अध्यायातली तो ऐक्यबोधे आणि सन्मात्रची हे शब्द दोन्ही ओव्या पाठ करा. 83 आणि 84 मी पण करते, तुम्ही पण करा. त्याच्यावर मी हे करते टिक. म्हणून हे वाचायचं पाठ करत